पुण्यामधल्या आंबेगाव परिसरामधील शिवसृष्टीच्या गेटवर लघुशंका करतानाचा एका व्यक्तीचा व्हिडिओ हा व्हायरल झालेला आहे। लघुशंका करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। अमोल अरुण कुलकर्णी असं लघुशंका करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे। अमोल कुलकर्णीच्या पत्नीवर सुद्धा भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पुण्यातील घटनेनंतर मराठा कार्यकर्ते हे आक्रमक झाले। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। योगेश, वृषाली आंबेगाव परिसरातील शिवसृष्टी आहे, जे छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून ही शिवसृष्टी निर्माण त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। याच शिवसृष्टीच्या गेटवर एक व्यक्ती लघुशंका करतानाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होताना आपल्याला पाहायला मिळतोय। या व्यक्तीचं नाव आहे अमोल कुलकर्णी आणि हा व्यक्ती ज्यावेळी याच शिवसृष्टीच्या गेटवर लघुशंका करत असताना त्यांची जी पत्नी आहे स्नेहा कुलकर्णी, ह्या व्हिडिओ त्या ठिकाणी बनवताना आपल्याला दृश्यांमध्ये व्हिडिओमध्ये पाहायला मिळतात। आणि हा व्हिडिओ ज्यावेळी समोर आला त्यानंतर मराठा मोर्चाच्या ज्या काही तरुण कार्यकर्त्यांनी या अमोल कुलकर्णीला जाब विचारलेला आहे आणि अमोल कुलकर्णीला जाब विचारल्यानंतर त्यांनी याच व्यक्तीला भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनला देखील आणलेला आहे। आणि भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनला आणल्यानंतर त्या ठिकाणी आपण पाहिलं की पोलिसांशी देखील त्या ठिकाणी राडा झालेला आहे। या व्यक्तीने नेमकं अशा पद्धतीचं कृत्य का केलं हे देखील स्पष्ट होऊ शकलेलं नाही आणि हे कृत्य होत असताना त्यांची पत्नी हा व्हिडिओ नेमका कशासाठी काढते हे देखील याचं नेमकं कारण हे समजू शकलेलं नाही। मात्र मराठा मोर्चातील कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि या संदर्भातला जाब विचारल्यानंतर भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये अमोल कुलकर्णी आणि स्नेहा कुलकर्णी या दोन्ही जोडप्यांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। आणि या संपूर्ण प्रकरणाची आता चौकशी देखील भारतीय विद्यापीठ पोलिसांकडून केली जात आहे। नेमकं अमोल कुलकर्णी यांनी अशा पद्धतीचं कृत्य का केलेलं आहे, कारण त्या ठिकाणी व्हिडिओमध्ये जे काही दिसतंय शिवसृष्टीचा गेट आहे त्या ठिकाणी ते जे काही बॅनर जे लावण्यात आलेलं आहे त्याच बॅनरच्या अगदी जवळ अशा पद्धतीचं कृत्य त्या ठिकाणी होताना पाहायला मिळतं। त्यामुळे संतप्त झालेल्या मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी या अमोल कुलकर्णींना जाब देखील विचारलेला आहे, त्याचे पडसाद देखील उमटायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे पोलिसांनी तात्काळ या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत या दोघांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। सिंहगड परिसरातील राहणारी ही व्यक्ती आहे आणि त्या ठिकाणी जर दृश्यांमध्ये बघितलं तर एक चारचाकी लावून त्या चारचाकीतनं उतरल्यानंतर ते शिवसृष्टीच्या गेटवर अशा पद्धतीची लघुशंका करतात। अशा पद्धतीचं कृत्य त्या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्यानंतर त्यांची पत्नी याचा व्हिडिओ देखील करताना आपल्याला पाहायला मिळते। यामागचं कारण कदाचित पोलिसांच्या तपासातून समोर येऊ शकतं, मात्र या कृत्यानंतर मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि एकूणच शिवप्रेमींमध्ये संतप्त भावना निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। नक्कीच धन्यवाद योगेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। ही व्हिडिओ का हा इथं अक्षरशः मुदत होता आणि हा मनुष्य खोटं बोलतोय। त्या दिवशी राहुल्या सोलापूरकरला सोडलाय असं सोलापूरकर फालतोय, त्या कोरेटकरला सोडलाय, तुम्हाला काय ठेका दिला का? कोणी आहे तो फालतू सोडलाय तुझा तुमच्या वर्गीची इज्जत करून ठेवले तुम्हाला आतापर्यंत। महाराष्ट्राला कळलंच पाहिजे की कोणी हक्क दिला। एक मिनिट तिचा अल्कोहोल टेस्ट करायला लागले। हा लगेच मी सोडलं नाही, मेडिकल दादा ते म्हणतात ना मुचले नाही। ही व्हिडिओ का हा इथं अक्षरशः मुदत होता आणि हा मनुष्य खोटं बोलतोय। त्या दिवशी राहुल्या सोलापूरकरला सोडलाय असं सोलापूरकर फालतोय, त्या कोरेटकरला सोडलाय, तुम्हाला काय ठेका दिला का? कोणी आहे तो फालतू सोडलाय तुझा तुमच्या वर्गीची इज्जत करून ठेवले तुम्हाला आतापर्यंत। महाराष्ट्राला कळलंच पाहिजे की कोणी हक्क दिला।